एसटी कामगारांच्या विविध मागण्यासाठी 24 फेब्रुवारीला आझाद मैदानावरती बोंबा मारो आंदोलन होणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे आहेत। सर, कशा पद्धतीचं आंदोलन आहे, नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत? काय झालंय 13 ऑक्टोबर 25ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब या दोघांनी मिळून एक ऐतिहासिक चांगला आणि आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेतला होता। 20 ते 24 या कालावधीत जो वेतनवाढ झाली होती त्या वेतनवाढीचा फरक देण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी 65 कोटी रुपये एस टी महामंडळाला सरकारने द्यावेत म्हणून त्या बैठकीला स्वतः ओमप्रकाश गुप्ता जे अपर मुख्य सचिव आहेत अर्थ खात्याचे त्यांना हजर ठेवलं होतं आणि त्यांच्या साक्षीने हा निर्णय घेतला होता। पण गेली 3 महिने तो निधी आलाच नाही एस टी महामंडळाला। आता एस टी महामंडळाने स्वतःच्या तिजोरीतून 2 महिने तो निधी दिला, पण आता एस टीकडेच पैसे नाही आहेत। 4200 कोटीची देणी थकलेत आणि म्हणून एस टी महामंडळाने पत्र पाठवलेत। आता 16 पत्र पाठवले तरीसुद्धा या अर्थ खात्यातल्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही। म्हणून त्यांना जाग येण्यासाठी आम्ही आझाद मैदानामध्ये बोंब मारो आंदोलन करतोय। तुम्ही आता टीजर बघितला आणि त्यावेळी जर 1000-2000 लोक आले, कर्मचारी आले तर काय त्याचा आवाज असेल हे तुम्ही समजून घ्या। सर, जर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील, हे दोघंही जे आहेत हे सरकारमधले घटक आहेत आणि सरकारमध्ये मग त्यांनी जर ही घोषणा केली असेल आणि 65 कोटीची जी निधी देण्याचा जर ही अवलंब केला असेल तर मग त्यांना हा निधी का वर्ग करता येत नाही? याच्यामध्ये काहीतरी राजकारण दिसतंय असं मला, कारण आत्ताच पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की याच्यामध्ये राजकारण नक्की आहे का, देत नाही आहेत, जाहीर का केलं होतं मग? आणि एवढी मोठी वजनदार हे दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मंत्री हे वजनदार आहेत, सरकारमध्ये यांचं वजन आहे, सरकारचा एक भाग आहे या 3 पक्षांच्या सरकारचा, त्यांचं काय ऐकलं जात नाही याच्या मागे नक्की काहीतरी राजकारण आहे। थोडीशी आम्हाला कुणकुण लागते आहे, पण ती कुणकुण लागली म्हणून आम्ही थांबणार। काय नेमकी कुणकुण लागली तुम्हाला? याच्यामध्ये आपसात काहीतरी राजकारण दिसतं यांचं आणि म्हणून, कारण एस टीच्या कामगारांमध्ये या खास करून मी तुम्हाला खरं सांगतोय, मी सुद्धा एका वेगळ्या विचारधारेचं एकनाथ शिंदेंबद्दल आणि सरनाईकबद्दल प्रचंड सहानुभूती आहे। ती सहानुभूती कमी करण्यासाठी कुणीतरी याच्यात राजकारण करतंय, कुणीतरी गनिमी कावा करते, म्हणून हा निधी थांबला आहे असं मला नक्की याच्यातून निष्कर्ष काढतोय मी। आता 24 फेब्रुवारीला जो आंदोलन असणार आहे तो नेमकं कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे? मग महाराष्ट्रातला एस टी कामगार असणार आहे का? किती कामगार यामध्ये सहभागी होऊ शकतात? मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये 2000 कर्मचारी आंदोलनात सहभागी होतील आणि दिवसभर आम्ही काही पेंडॉल टाकणार नाही किंवा घोषणा देणार, नुसत्या दिवसभर बोंबा मारणार। सकाळी 9ला जे बोंब मारायला सुरुवात करणार ते रात्री 6पर्यंत अगदी व्याकुळ होईपर्यंत बोंबा मारणार। कारण तुम्हाला अजून एक सांगतो की आमचा जो कर्मचारी आहे तो ग्रामीण भागातला आहे, ते शिमग्याला बोंबा मारतात आणि बोंबा मारायचा एक्सपिरियन्स एस टीच्या कर्मचाऱ्यांना जास्त आहे आणि म्हणून त्या अर्थ खात्यांच्या जे अप्पर मुख्य सचिव आहेत त्यांच्या खुर्चीपर्यंत आवाज जाईल, त्यांची खुर्ची हलेल अशा बोंबा आम्ही शिमग्याच्या अगोदर, योगायोगाने शिमगा तोंडावर आला आहे आणि शिमग्याच्या अगोदर प्रॅक्टिस म्हणा, काही म्हणा, इशारा म्हणा आणि तशा बोंबा मारणार, म्हणून तर आम्ही हे टीजरचं सादरीकरण केलं। निश्चितच, पण या राजकारणामुळं कुठेतरी एस टी कर्मचारी भरडल्या जातोय असं तुम्हाला म्हणायचं? 100% एस टी कर्मचारी भरला जातोय। आज महागाई वाढली आहे, या 48 हप्ते मिळणार म्हणून कर्मचाऱ्यांनी सत्तेतल्याच पक्षांमधलं राजकारण आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या माथ्यावर पडतंय। 100% असंच कुणकुण लागते आम्हाला आणि असंच वाटतंय आणि असंच निश्चित झालंय की सत्ताधारी पक्षामध्ये आपसात काहीतरी कुरघोडीचं राजकारण आहे आणि त्याच्यामध्ये एस टीचा कर्मचारी भरडला जातोय। निश्चितच आपण बघितलेलं आहे की जे एस टी कर्मचाऱ्यांना जवळपास परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत यांच्याकडून 65 कोटी निधी मिळावा यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र सत्तेमध्ये असतानाच या दोघांमधलं राजकारण कुठेतरी या एस टी कर्मचाऱ्यांच्या माथ्यावर पडतंय असा आरोपसुद्धा आता केला जातोय। त्यामुळे 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाकडे आता सर्वांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.